अजून त्याच्या मृत्यूचं निश्चित कारण समजू शकलेलं नाही, परंतु मी त्याच्यासोबतच्या ज्या विद्यार्थ्यांसोबत, मित्रांसोबत चर्चा केली, तर त्यांचं म्हणणं होतं की त्याला वांती होत होती आणि त्याच्यानंतर मग त्याच्या घरी फोन केला आणि मग त्याला त्याचा भाऊ घेऊन गेला. आणि इथे काय झालं होतं 15 ऑगस्टच्या दिवशी जेवण झाल्याच्या नंतर सगळ्यांच्या प्रकृती किती मुलांना विषबाधेचं प्रकरण झालेलं? 4 मुलांना पोटात दुखत होतं 15 तारखेला. आणि त्याच्या अगोदर 2 मुलांना दुखत होतं. तर त्यांनी जे 15 तारखेला जे 2 मुलांना त्यांनी दवाखान्यात नेलं, त्यांना लगेच 16 तारखेला सगळा डिस्चार्ज मिळाला. परंतु 16 तारखेला अजून बाकीच्या मुलांना 4 मुलांना त्रास होत होता. तर त्यांना आता ते दवाखान्यात सध्या ॲडमिट केलेले आहे. सर असं सांगितलं की मुलांनी की 5 मुलं आता हॉस्पिटलमध्ये उपचार घेतात आणि साधारणतः 20 ते 25 मुलांना त्या ठिकाणी ट्रीटमेंट केल्यानंतर त्यांना काहींना परत आणलं. मात्र जो मुलगा मृत्युमुखी पडला त्या मुलाकडे कोणी लक्ष दिलं नाही. त्यानंतर त्याच्या भावाने घरी नेलं, त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. हो, मी मुलांशी चर्चा केली. मुलांनी पण मला तेच सांगितलेले की आम्ही यांना आपले जे संबंधित कर्मचारी होते, तिथले नर्स, त्यांच्याकडे घेऊन गेलो आणि पण त्यांनी त्याच्यावरती उपचार केला नाही, असं मुलांचं म्हणणं आहे. आता त्या अनुषंगाने अजून डिटेल इन्क्वायरी आपली सुरू आहे. सर आपण पाहणी केली, काय आढळलं तुमच्या पाहणीच्यामध्ये आश्रमशाळेमध्ये? आता ही जी नामांकित शाळा आहे, इथे पाहणी केली तर याच्यामध्ये त्यांचं किचनमध्ये बरीच अस्वच्छता आहे. तर त्या संदर्भाने त्यांना त्या सूचना वगैरे दिलेल्या आहेत की त्यांनी ज्या याच्यात स्वच्छता ठेवायला पाहिजे किचनमध्ये, तशी स्वच्छता दिसून आलेली नाही आहे. आणि त्यांचे जे मुलांचे राहण्याचे वसतिगृह आहे, तिथे पण अस्वच्छता दिसून आलेली आहे. सर ती नामांकित शाळा म्हणून या ठिकाणी अनेक मी आदिवासी विभागामध्ये मुलं पाठवले, कोट्यावधी रुपये खर्च होतं. मात्र नामांकित शाळेमध्ये जे रेग्युलर मुलं आणि आदिवासी मुलं त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी बसवल्याचं बोललं जातं शिक्षण घेण्यासाठी. इकडे VIP ट्रीटमेंट आहे, दुसरीकडे तो उद्देश तर नामांकितचा उद्देश असा आहे की ते सगळे मुलं जे म्हणजे दुसरे म्हणजे योजनेच्या व्यतिरिक्तचे मुलं, योजनेची मुलं हे एकत्रच बसायला पाहिजे. परंतु आपण अशी तक्रार केली तर त्या अनुषंगाने देखील आपण त्याची योग्य ती चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करू. शाळा प्रशासन कारवाईसाठी सर नेमकं काय पाऊल उचलणार? नाही, आता ह्या संदर्भाने जो काही कारवाई समजा आता आपण डिटेल एन्क्वायरी याच्यामध्ये करतो आहे. डॉक्टरांकडनं सुद्धा आपण समजा डिटेल जे विद्यार्थी ॲडमिट आहेत त्यांच्याकडनं आपण डिटेल रिपोर्ट मागणार आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपण योग्य ती कारवाई त्याच्यामध्ये करू. सर किती खर्च होतो एका विद्यार्थ्यावर साधारणतः? प्रति विद्यार्थी किती रुपये या शाळेला दिले जाते आणि किती वर्षापासून या शाळेकडे हे विद्यार्थी पाठवले जातात? एक दर प्रति विद्यार्थी 70,000 रुपये दिले जातात. किती विद्यार्थी सर या शाळेत? याच्यात 545 विद्यार्थी आहेत आमच्या योजनेअंतर्गत. आणि गेल्या किती वर्षापासून या ठिकाणी विद्यार्थी पाठवले जातात? ही जवळपास एक 12 ते 13 वर्षापासून शाळा चालू आहे. सर काही आदिवासी नेते आहेत जे काम करतात मेळघाटातल्या लोकांनी, त्यांनी म्हटलं की मान्यता रद्द करा किंवा वेगवेगळे त्यांनी गुन्हे दाखल करायची देखील काही लोकांनी मागणी केली. कसं बघा? ठीक आहे, आपण त्याच्यात डिटेल एन्क्वायरी करू. झालेली घटना दुर्दैवी आहे, तर त्याच्या अनुषंगाने योग्य कारवाई करून जे काय असेल ते प्रशासकीय कारवाई नक्कीच त्याच्यामध्ये केली जाईल. सर एक ऑलओव्हर काय चौकशीत आढळलं? चौकशीत तर सद्यस्थितीत आता तो मुलगा आहे की तो 15 तारखेला त्याला बरं वाटत नव्हतं आणि इथल्या जो एक त्याच्यासोबतचा मित्र आहे त्याने गावाकडे फोन केला आणि त्याच्या गावाकडे त्याने त्याच्या मित्राला फोन केला. मित्राने त्याच्या घरच्यांना सांगितलं आणि त्याच्या घरच्यांनी त्याचा जो चुलत भाऊ आहे त्याला इकडे पाठवलं आणि त्याच्यासोबत तो गेला. आणि नंतर मग त्याचा प्रवासातच त्याला थोडंसं त्रास जाणवू लागला आणि ते त्याच्या भावाशी पण बोललो की तो पण सांगितलं की आम्ही दवाखान्यात पण घेऊन गेलो होतो, परंतु तोपर्यंतच त्याची म्हणजे दवाखान्यात घेऊन गेला तब्येत खूपच त्याची सिरियस झाली होती. पण शाळा प्रशासनाने 15 तारखेला जर सगळ्या मुलांवर उपचार केले असते विषबाधेच्या नंतर, तर प्रकृती सगळ्यांची ठीक राहिली नसती असं वाटत नाही का? हो, ते तुमचं म्हणणं बरोबर गोष्ट आहे की शाळा प्रशासनाने सर्व मुलांवरतीच उपचार करायला पाहिजे होते, परंतु शाळा प्रशासनाचं असं म्हणणं आहे की तो मुलगा आमच्या समोर आलाच नव्हता. परंतु मी बाकीच्या मुलांना विचारलं, त्यांनी सांगितलं की त्यांनी वॉमिटिंग केलेली होती, तर याचा अर्थ तो आजारी नक्कीच होता, त्याच्यावरती उपचार करायला पाहिजे होता. सर तुम्ही CCTVचा देखील मुद्दा उपस्थित केलेला, काय आढळलं? हो, कारण की थोडासा विषय ते शाळेवाल्यांचं म्हणणं की तो 14 तारखेलाच गेला होता आणि ते म्हणजे मुलं सांगतात बाकी की तो 15 तारखेला होता आणि 16 तारखेला गेला. तर या अनुषंगाने आपण त्यांना विचारलं की तुमचं CCTV दाखवा, तर त्यांच्याकडे तसं ते फुटेज सध्या अवेलेबल नसल्याचं त्यांनी सांगितलं. टेक्निकल प्रॉब्लेम आला असलं त्यांना सांगितलं त्यांनी. रेकॉर्डनुसार तो कधी गेला असावा शाळेतून, काय काय माहिती आहे? रेकॉर्डनुसार, त्यांच्या रेकॉर्डनुसार 14 तारखेलाच गेला असं त्यांचं म्हणणं आहे. आणि 15 तारखेला म्हणणं की तू हो 16लाच गेला अशी गोष्ट आहे. विद्यार्थ्याचं म्हणजे बाकीच्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. आदिवासी आश्रमशाळेमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न गंभीर झालेला आहे. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर अमरावतीच्या नवसारी भागामध्ये असलेल्या महर्षी पब्लिक स्कूल जे आहे ते आदिवासी विभागाच्या अनुदानावर चालवलं जातं, परंतु या ठिकाणी जर आपण पाहिलं तर विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचं गंभीर प्रकरण समोर आलेलं आहे. यामध्ये एका आदिवासी विद्यार्थ्यांचा जो आहे तो मृत्यू झालेला आहे. आपण दृश्यांमध्ये शकतो. हेच
जर आपण पाहिलं तर महर्षी पब्लिक स्कूल आहे आणि या ठिकाणी राहणाऱ्या विद्यार्थ्यांना जर आपण पाहिलं तर निवासी विद्यार्थ्यांना 15 ऑगस्टला जेवणानंतर जर आपण पाहिलं तर विषबाधा झाल्याचं समोर आलेलं आहे, ज्यामध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला आहे. जवळपास 12 विद्यार्थ्यांना जी आहे ती विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती आता समोर आलेली आहे. त्यापैकी 5 विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर अपर आदिवासी आयुक्त संदीप गोयलीत या ठिकाणी आलेले आहेत. संपूर्ण पाहणी त्यांच्या वतीनं केली जात आहे. दुसरीकडे त्यानंतर संचालक असेल किंवा मग हे संस्था चालक जे आहेत त्यांची चौकशी केली जात आहे. आज जर आपण पाहतो अत्यंत गंभीर परिस्थिती आहे. किचनमध्ये घाणीचं साम्राज्य असल्याचं देखील दिसून आलेलं आहे. त्याची तपासणी आता या ठिकाणी केली जात आहे. त्यानंतर आपण पाहिलं दुसरीकडे मालकाची मुजुरी या ठिकाणी देखील पाहण्यात आलेली आहे. काही पत्रकारांना या ठिकाणाहून बाहेर जाण्यास सांगितल्याचा प्रकार समोर आलेला आहे. एकंदरीत जर आपण पाहिलं तर वारंवार वादग्रस्त ठरलेल्या या महर्षी पब्लिक स्कूलमध्ये पुन्हा एक विद्यार्थ्याचा बळी गेलेला आहे. अत्यंत गंभीर प्रकरण आहे. काही दिवसापूर्वी जर आपण पाहिलं तर आदिवासी आश्रम शाळेमध्ये जेवण पुरवठा करणाऱ्या कंपनीकडनं हयगय झालेली होती सेंट्रल किचन, तेव्हा देखील विषबाधा झाला. तर पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना जी आहे ती विषबाधा झाली आणि त्यामुळं आदिवासी विभाग या शाळेवर काय कारवाई करणार, कारण लाखो रुपये आदिवासी विभागाच्या वतीनं या शाळेला दिले जातात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी, परंतु सोयी सुविधा या ठिकाणी दिसत नाही आहे. CCTV बंद असल्याचं जे आहे ते चौकशीमध्ये समोर आलेलं आहे. अन्न जे आहे ते जेवण जे आहे ते निकृष्ट असल्याचं देखील आरोप काही आदिवासी नेत्यांनी केलेला आहे. त्यामुळं वादग्रस्त ठरलेल्या या शाळेवर आता आदिवासी विभाग काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.